लोकांना जवळ करणारे म्हणजे तोच खरा संत. पण आजकाल उलट होतं महाराज कलियुगामध्ये. सगळेच पाहतात, सांगायची गरज नाही. म्हणून गाडगे महाराजांनी त्याला बोध केला आणि तेव्हापासून मग तो महात्मा सुधारला. आता वारी म्हणजे काय? वारी म्हणजे नेम. पण आपण वारीला जातो, पंढरपूरला वारीला जातो. वारीला गेल्यानंतर आपलं चित्त त्या भगवंताच्या पायाजवळ ठेवलं पाहिजे. नाहीतर जायचं वारीला, बाई घरी असं असेल का, घरी तसं असेल का, काही फायदा नाही. शरीर पंढरपुरात आणि मन घरी, काही फायदा नाही. तर एकदा पंढरपूरची वारी होती. पंढरपूरची वारी असताना एक रामू चांभार भगवंताचा भक्त होता. आता त्याचे आई वडील आणि ती गरीब परिस्थिती होती. परिस्थिती गरीब असल्यामुळे आई वडील होते आणि तो बुट शिवायचा धंदा करत होता. आता 2 वारकरी पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं आणि झोपले रात्री. भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. अरे म्हणे, तुम्ही दोघं पंढरपूरला आलात, पण मी मात्र पंढरपुरात नाही. मग यांनी विचारलं, भगवंता तुम्ही कुठे आहात? भगवंतांनी सांगितलं, मी कर्नाटक मधून आलो, पंढरपूरला स्थिर झालो, पण मी आज मात्र माझं जे स्थितत्व आहे हे केरळ राज्यामध्ये. केरळ राज्यात गेले तुम्ही? म्हणे हो, मी केरळमध्ये. मग कुठे? म्हणजे रामू चांभाराच्या घरी. म्हणे देवा, मी तर तुझी वारी, सगळे भक्त इथं, तू इथं नाही. म्हणे मी इथं नाही, मी केरळ राज्यामध्ये. लगेच 2 भक्त उठले. उठल्यानंतर केरळ राज्यामध्ये गेले. गेल्यानंतर त्यांनी विचारलं की रामू चांभाराचं घर कोणतं आहे? आता रामू चांभार बिचारा गरीब होता. परिस्थितीनं कुठलंही काम करायची माणसाने लाज धरू नये. उद्योगाची घरी रीती स्थिती पाणी भरी, कामाची लाज धरू नये. बऱ्याचशा ठिकाणी कामाला बाया असल्या की मग काय, आम्ही खूप श्रीमंत आहे. आता आम्ही हेडमास्टर होतो, मला विचारायच्या बाया, बाई तुमच्या घरी कोणी बाई आहे का? मी म्हणते नाही बाई, मी माझे काम मी सगळे करते घरी. आपण कामाला बाई लावायची, वजन वाढलं की पुन्हा पैसे लावायचे, त्याच्यापेक्षा आपलं काम आपणच करायचं. ही कलियुगाची प्रथा आहे. पण सगळेच नाही तशी, पण काही आहेत. म्हणून आता ते गेले तिथं. त्यांनी पाहिले की रामू चांभार बुट शिवत होता. गेल्यानंतर हे 2 वारकरी सुद्धा म्हणजे खूप भक्त होते देवाचे. गेल्यानंतर यांनी विचारलं, का हो म्हणे रामू महाराज तुम्हीच आहात का? म्हणजे हो मी महाराज नाही, मी एक साधा भक्त आहे म्हणे देवाचा. म्हणे हो, ते जे काय असेल ते. म्हणे कधी पंढरपूरला गेला होता का? रामू चांभारांनी सांगितलं, कधीच नाही गेलो. आता इकडे तर सांगितलं शास्त्रामध्ये, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, आणि आता एकदाही नाही गेला. मग हे कसं? हा सगळा नीतीचा म्हणजे श्रद्धेचा खेळ आहे महाराज. श्रद्धावान लपते ज्ञानम. हा, काहीच बाई सोनी करा एक चित्त, आवडी आनंद व्हावा. श्रद्धा महत्वाची, दिखावा महत्वाचा नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असणं फार गरजेचं आहे, आणि ती फार तुरळक लोकांच्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर मग म्हणे का नाही गेले हो तुम्ही? भगवंत कसा तुमच्याकडे आला? रामू चांभारांना सांगितलं, सांगतो ऐका, आधी भजन करा. विठ्ठला विठ्ठला. रामू चांभारांनी सांगितलं की एकदा माझी पत्नी गरोदर होती. माझी पत्नी गरोदर होती आणि शेजारच्या चुलीवरती मेथीची भाजी शिजत होती. माझ्या पत्नीला त्याचा सुगंध आला, तर माझी बायको मला म्हणाली की जा आणि मला शेजाऱ्याच्या घरून भाजी आण. आता मी लोटा घेतला म्हणे आणि गेलो, वहिनी माझ्या पत्नीला तुमच्या भाजीचा वास आला, माझ्या पत्नीसाठी भाजी द्या. त्या बाईने सांगितलं, नाही 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 भाऊजी, मी तुम्हाला भाजी देणार नाही. आता मला थोडं अवघड वाटलं म्हणे की शिजलेली भाजी कोणी कोणाला देतं, ही बाई मला का देत नाही? मग मी म्हटलं म्हणे वहिनी थोडी तर द्या. तिने सांगितलं, भाऊजी एक घास सुद्धा देत नाही. मग मी प्रश्न केला म्हणे का देत नाही? मग त्या बाईने सांगितलं की भाऊजी तुम्ही संत आहात, तुम्ही भक्त आहात, आणि आपल्या गावामध्ये तो ढोल्या सावकार मेला म्हणे मोठा, त्याच्या मड्यावरून 1 किलो भाजी उधळून टाकली. त्याचं मड पुढं गेल्यावर मी ती भाजी घेतली, घरी आणली, धुतली आणि शिजत टाकली. म्हणे वहिनी का? म्हणे आमच्या घरामध्ये आज अन्नाचा कणच नाही, आम्ही सगळे उपाशी, आणि ती भाजी मी मड्यावरची उतरलेली भाजी तुम्हाला कशी देऊ? आणि त्याच वेळेस रामू चांभाराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. घरी आला तो आणि 1 पोतावर धान्य घेतला आणि त्या कुटुंबाला जेव घातलं महाराज. आणि म्हणून भगवंताला तिथं जावं लागलं. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता और डुबने को अभिमान. विठ्ठल विठ्ठल.
म्हणणार नाही करू नका, करा, थोडी करा, पण अंतःकरणपूर्वक करा, भगवंताला शरण जा. आता असे बरेचसे उदाहरण आपल्याला देता येतील. एक वेश्या भगिनी आणि होती, आता तिचा व्यवसाय चालायचा. 2 वारकरी गेले, एक गेला मंदिरात आणि एक गेला वेश्येकडे. शॉर्ट मध्ये सांगते. आता जो वेश्येकडे गेला तो मंदिरातलं चिंतन करत होता आणि जो मंदिरामध्ये गेला होता तो वेश्येचं चिंतन करत होता की याची मजा असल, याला वाटत तो दर्शन घेत असल, छान भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं असल. असं करता करता दोघे मेले. जो वेश्येकडे गेला होता त्याला भगवंतानं आपल्या चरणाजवळ ठेवलं आणि जो मंदिरात गेला होता त्याला नरकात घातलं. का? श्रद्धा. म्हणून कलियुगामध्ये नाम घ्या, पण कसं घ्या? श्रद्धेने घ्या. आणि ते जर नाम घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला पंढरपूरची वारी करावं लागेल. आणि हेच म्हणजे पंढरपूरचं महत्व हे म्हणजे आपल्या तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. पंढरीची वारी घरी, पंढरीची वारी आली माझ्या घरी, पंढरीची वारी आली माझ्या घरी, पंढरीची वारी आली माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची पंढरपूरचा जो भगवंत आहे त्याचं वर्णन किती जरी केलं तरी थोडंच आहे महाराज. कारण ज्याचा शोध वेदाला लागला नाही, वेद ज्याला शरण आले, अशा भगवंताच्या मुखातून आलेली गीता, आणि ही म्हणजे आपला धर्मग्रंथ आहे. गीता आपला धर्मग्रंथ आहे. म्हणून भगवंताचं नाम आपल्या हृदयामध्ये ठेवा, पंढरपूरची वारी करा. पण जो पंढरपूरचा राजा आहे पंढरीश परमात्मा, त्याला काय काय आवडतं बरं? त्याला एकादशी व्रत आवडतं. श्रीमद भागवतामध्ये नववा म्हणजे 9वा स्कंद आहे, त्याच्यामध्ये अंबरीश राजाची कथा आलेली आहे. एकादशी व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीला. दशमीला निराहार, एक वेळ भोजन करायचं, आणि एकादशीला फलाहार करायचा, आणि द्वादशीला भोजन करायचं. तर त्यांनी असे 24 एकादशा केल्या. अंबरीश, अंबर अधिक ईश, ईश म्हणजे ईश्वर, अंबर म्हणजे आकाश, की ज्याच्या हृदयामध्ये, ज्याचं हृदय आकाशासारखं आहे, विशाल आहे, आणि ज्याच्यामध्ये भगवंताची स्थिती म्हणजे भगवंत स्थित झालेले, त्याला अंबरीश म्हणतात. असा तो अंबरीश राजा यानं एकादशीचं व्रत केलं. व्रत केल्यानंतर शेवटच्या दिवशी त्याची एकादशीची सांगता होती. सांगता असल्यानंतर त्यांनी स्वयंपाक पाण्याची तयारी केली. तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले. आता आपल्या घरी जर कोणी असा एखादा महात्मा आला तर आपण त्याचा आदरातिथ्य करायला पाहिजे.
अतिथी देवो भव. आपली संस्कृती आपल्याला सांगते अतिथी देवो भव. तसंच स्त्रियांच्या बाबतीतही आपली संस्कृती अतिथी देवो भव म्हणून मला सांगते. आठवण आली की स्त्रियांच्या बाबतीमध्ये सासू सासऱ्याची करते कदर, आल्या गेल्याचा करते आदर, जिचा आहे डोक्याहून पदर तीच आहे भारतीय इंडियन मदर. म्हणून अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. तर आल्यानंतर दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज आज माझं उद्यापन आहे, तुम्ही भोजन करून जा. दुर्वास ऋषींनी आमंत्रण स्वीकारलं. सांगितलं की मी गंगेवरून स्नान करून येतो. आणि दुर्वास म्हणजे दुर्वासना, अत्यंत क्रोधी ऋषी दुर्वास. आता श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार झालेले भगवंताचे आणि शास्त्रीय पद्धतीनं 10 अवतार आहे. दुर्वास म्हणजे तपस्वी ऋषी होते. आता पण क्रोध आवरत नव्हता त्यांना. क्रोधामध्ये झाली सर्व हानी. क्रोध जर असेल हृदयामध्ये तर माणसाच्या म्हणजे याला काळीमा लागायला वेळ लागत नाही. दुर्वास ऋषी उठले आणि गेले गंगेवरती. आता गंगेवर गेल्यानंतर फक्त काय झालं, एका म्हणजे द्वादशीलाच एकादशी सुटायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. पण तुम्ही आम्ही संसारी जीव आहे, आपली एकादशी कधी कधी संध्याकाळी सुटते. मग त्यावेळेस सांगायचं भगवंता मला क्षमा कर, माझं तुझ्या व्रतामध्ये मी बसू शकत नाही. भगवंत माफ करतो. कारण माझं तसंच असतं बरं का. एखाद्या वेळेस जर काही काम निघलं तर एकादशी जाते संध्याकाळी. लगेच सांगायचं भगवंता मी एक सामान्य जीव आहे, काय माझ्या अनंत चुका आहे, मी तुझं लेकरू आहे, मला तुझ्या पदरात दे आणि बाबा क्षमा कर. बस आटोपलं, तो सगळं माफ करतो आपण म्हणायचं. आता दुर्वास ऋषी तिकडे गेले आणि इकडं फक्त 5 मिनिटांना त्रयोदशी लागणार होती आणि द्वादशीचं यांना पारणं करायचं होतं. अमरीश राजानं काय केलं, आता वाट पाहिली आणि फक्त अवघे 2 मिनिट राहिले. त्यांना वाटलं आता मी 24 एकादशा केल्या आणि जर पारणं व्यवस्थित नाही झालं तर मला फळ नाही मिळणार, माझं व्रत भंग होईल. म्हणून त्यांनी काय केलं, तुळशी दलावर पाणी टाकलं आणि आचमन केलं. तेवढ्यामध्ये दुर्वास तिथं आले. आता आल्यानंतर यांना एवढा राग आला, म्हणे मला आमंत्रण दिलं आणि तू जेवून घेतलं. आता राजाने सांगितलं भगवंत मी जेवलो नाही, मी माझ्या पारण्याचा म्हणजे नियम पूर्ण केला, मी जेवलो नाही, माझ्यावर रागी भरू नका. आता यांना कशाचा राग आवडतो, यांनी लगेच डोक्यातला केस उपटला आणि एक कृत्य निर्माण केली राक्षसी आणि ती पाठवली कोणावरती, अमरीश राजावर. याला खाऊन टाक. लगेच भगवंतानं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या कृतीचा नाश केला आणि तेच चक्र दुर्वास ऋषीच्या पाठीमागे लागलं. आता दुर्वास ऋषी किती पळाले असतील, शंकराकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, सगळ्यांनी आजोडले नाही बाबा आमच्या बच्चं काम नाहीये. शेवटी मग दुर्वास ऋषीला जावं लागलं कोणाकडं, विष्णू भगवंताकडं. त्यांनी सांगितलं की जा. आता कोण सांगितलं, विष्णू भगवंताने सांगितलं आता तू माझ्या भक्ताचा छळ केला ना, हे सुदर्शन माझ्या जरी पोटातून सुटलं तरी माझा याच्यावर अधिकार नाही. आम भक्ती पराधीनो, आम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्ताच्या अधीन झालेलो आहे, तू माझ्या भक्ताला शरण जा. आणि मग दुर्वासाला पुन्हा कोणाला शरण यावं लागलं, राजा अमरीशाला. अमरीश राजाला शरण आले, क्षमा मागितली. आता अमरीश राजा सात्विक होते, त्यांनीच त्यांच्या पायावर लोटांगण घातलं, सुदर्शनाची स्तुती केली. सुदर्शन परत गेलं. भगवंतानं सांगितलं की माझा छळ केला तर चालेल, पण माझ्या भक्ताला जर कोण त्रास दिला तर ते मला मात्र सहन होणार नाही. विठ्ठल म्हणून एकादशी व्रत करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्या जया एकादशी. जया एकादशीचं महत्व, आता माझं काही उद्या कीर्तन आहे, एकादशी उद्या आहे. आता 12 नंतर उद्याचा दिवस उजाडेल, मग उद्याच्या एकादशीचं महत्व आज सांगायला काही हरकत नाही. तर उद्या जया एकादशी आहे. तर जे लोक तुमचं गाव पूर्ण धार्मिक आहे पण चुकून जर कोणी धरत नसेल एकादशी तर उद्यापासून सुरू करा. शुभ कामाला कुठलाच वेळ लागत नाही, सगळे दिवस शुभ आहे. मन में चंगा तर कटोटी में गंगा. मन साफ असलं तर काही होऊ शकतं. म्हणून जे कोणी एकादशी धरत नसतील त्यांनी उद्यापासून सुरू करायची. जया एकादशीचं महत्व असं आहे उद्याच्या एकादशीचं, जी उद्या आलेली, की अधोगती आणि प्रगती माणसाच्या जीवनाच्या 2 बाजू आहेत. जो मनुष्य प्रगतीच्या दिशेने जातो
तो सुखात असतो, समाधानात असतो, भगवंताला जाऊन भेटतो. पण जो अधोगतीला जातो, अधोगतीच्या मार्गाने जातो, तो मात्र नरकात जातो. म्हणून एक वेळ काय झालं की देवांचा राजा इंद्र हा पाताळामध्ये गेल्यानंतर याला अत्यंत म्हणजे मस्ती करायला सुरुवात केली. आधी उर्वशी रंभा बोलून ऐश आराम ज्याला म्हणतात काय ऐश करायला सुरुवात केली. आता आडत फिरलं की वासे फिरतात. लगेच त्याच्यासोबत त्याचे सोबते पण गेले पाताळामध्ये, पन्नग राज्यात म्हणजे पाताळामध्ये गेल्यानंतर काय झालं, तिथं हेही लागले आपल्या त्या अप्सराच्या सोबत नाचायला, कोणी दारू प्यायला, कोणी काय वाटत तसं बघायला. आणि त्या ठिकाणी गंधर्वाचा राजा चित्रांगद आपलं चित्रसेन, गंधर्वाचा राजा, तर त्याची मुलगी पुष्पलता आणि पुष्पदंताचा मुलगा माल्यवंत. पुष्पलता आणि माल्यवंत हेही त्या सभेमध्ये गेले, लागले नाचायला. आता नाचता नाचता पुष्पलता आणि माल्यवंत ही एकमेकाकडे पाहत होती, बेविचार करत होती. इंद्राच्या ते लक्षात आलं. कामातुराम न भयम न लज्जा. त्यांनी लाच सोडून वागायला सुरुवात केली. तिथं इंद्राला एवढा राग आला की मी एवढा म्हणजे उद्याची एकादशीची ही कथा आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायची. आता तुम्हाला काही सांगायचं काम नाही, माफी मागून बोलते. ज्यांना माहिती असेल त्यांनी फक्त ऐका, आणि जे धरत असतील त्यांनी उद्यापासून एकादशीला सुरुवात करा. आता माल्यवंत आणि पुष्पलता यांनी एकमेकाकडे पाहून म्हणजे विचित्र वागायला सुरुवात केली. इंद्राला राग आला. इंद्राला शाप दिला की तुम्ही दोघंही भूत योनीमध्ये जा. काही लोक म्हणतात भूत नाही, ज्या अर्थी श्रीमद भागवतामध्ये पिशाच योनीला कोण गेलेला आहे, अश्वत्थामा भागवतामध्ये आहे. मग आपल्याला मानायला काही हरकत नाही. प्रेत योनी आहे पण ती प्रत्येकाला नाही, कारण 28 नरकाचं वर्णन भागवतामध्ये. ज्याची योजना जिथे असेल तिथे भगवंत त्याची रवानगी करतो. पोस्टिंग जिथं ज्या पोस्टावर बसत असेल तिथं तो पाठवून देतो त्याला. मग यांना पाठवलं प्रेत योनीमध्ये दोघांनाही. आता दोघांनाही पाठवल्यानंतर हे गेले नाही मी तिकडे आपल्या हिमालयामध्ये गेल्यानंतर ना अन्न ना पाणी ना काही काहीच नाही. मग त्यांना पश्चाताप व्हायला लागला की आपण जर वाईट वागलो नसतो तर आपल्यावर ही वेळ आली नसती. देवा आमचा सांभाळ कर रे, आम्ही आता असं करणार नाही. आम्ही भूत झालो, आम्ही पिशाच झालो, आता आमची सुटका कर. असं करता करता जी उद्या येणारी एकादशी ते एकादशीचा दिवस आला, जया एकादशी. आल्यानंतर त्यांना जागरणही घडलं, उपवासही घडला आणि देवा करता करता चिंतनही घडलं. सहजपणे आणि दंडवत घडे अशी घटना त्यांची झाली. आता त्या पुण्याईनं भगवंताला त्यांची दया आली आणि त्यांच्यातून दिव्य व्यक्ती निर्माण होऊन त्यांना भगवंतानी वैकुंठाला नेलं. वैकुंठाला गेल्यानंतर इंद्राची तिथं भेट झाली. इंद्राने विचारलं काय म्हणे, मी तर तुम्हाला भूत होण्याचा शाप दिला होता आणि तुम्ही झाले कसे. त्यांनी सांगितलं की जया एकादशी आम्ही व्रत केलं नाही पण ते घडलं आम्हाला, त्याच्यामुळे आमची भूत योनी संपून गेली आणि आम्ही आता पूर्ववत या नरदेहामध्ये सुखरूप वैकुंठाला आलो. इंद्राला अचंबा वाटला की माझ्या सारख्याचा शाप ही एकादशी उलटून पाडते, मग आपणही हे व्रत करावं. आणि हेच व्रत भगवंत श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितलं आणि नैमिषारण्यामध्ये ह्याच व्रताची कथा सूतजीनी शौनकादी ऋषींना सांगितलेली. म्हणून भूत योनी पिशाच योनी जर याच्यातून जर मनुष्य मुक्त होऊ शकतो, तुम्ही आम्ही तर काही भूतच नाही, आपण तर मानव योनीमध्ये आहे की नाही. मग आपलं तर एवढं पापही नाही ना, मग आपल्याला नाही का फळ मिळणार, जरूर मिळणार. पण आपण ती एकादशी करायला पाहिजे. एकादशीचे 2 प्रकार आहेत, एक निषेध व्रत आणि एक परिपालन व्रत. एकादशी निषेध व्रत काय, इकडे आमचे तुकाराम महाराज सांगतात दिवसभर चरा पण एकादशी करा. दिवसभर चरा म्हणजे खा पण एकादशी करा. आणि इकडे निषेध केलेला आहे, जे लोक म्हणजे आजारी दरिद्री म्हणजे दुःखी आहेत त्यांच्यासाठी फराळ करा पण धरा, अन्न त्याग करा 1 दिवस असं सांगितलेलं आहे. आणि निषेध म्हणजे काय, जास्त खाण्याचा निषेध केलेला आहे. काय कधी कधी ना एकादशी म्हटली की ते खाण्याची वर चाललं नाही. एकादशीला म्हणजे हे नाही करायचं, आपलं निराहार नाही राहायचं, पण फलाहार करायचा, फराळाचं करायचं, चिंतन करायचं आणि एकादशी करायची. आणि पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालायची. बरेचसे लोक सांगतात की बुवा सोन्याचं पाणी अंगावर पडलं पाहिजे, सोन्यापेक्षा तुळशी माता पवित्र आहे. तुळशीच्या माळेचं पाणी जर आपल्या अंगावर पडलं
तर गंगेचं स्नान आपल्याला घडतं महाराज. एवढी पवित्र तुळशी म्हणजे माऊली. म्हणून गळ्यामध्ये काय आपण तुळशीची माळ धारण करायला पाहिजे आणि व्रत एकादशी करायला पाहिजे. हे व्रत भगवंताला अतिशय आवडतं. म्हणून उद्याची जी एकादशी आहे, जे कोणी धरत नसतील मायबाप तर त्यांनी ती सुरू करायची. महिला असो आणि परमार्थामध्ये यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर कोणा सगळ्यांना अधिकार आहे. आणि परमार्थामध्ये नाचायचा कुदायचा सुद्धा अधिकार आहे. पण आपण परमार्थामध्ये लाजतो आणि भांडणं करायला लागेल की हातात उड्या मारून कुदतो आहे की नाही. जिथं नाचायचं नाही तिथं नाचतो. नवरदेवाच्या पुढं कसा बँड वाजव आपण हातात उड्या मारतो आणि कीर्तनामध्ये भागवतामध्ये आपण चुप बसतो. झोप येते आपल्याला. विठाला विठाला म्हणून कलियुगामध्ये अत्यंत सोपी भक्ती फक्त नाम घेणे. नाम घेता माया गेला ऐसा कोणी ऐकिला. जसं बिस्तव असतो, बिस्तवावर चुकून जरी पाय पडला तरी चटका लागतो. तसं चुकून जरी नाव घेतलं भगवंताचं तरी फळ मिळतं. भगवंता इतके इमानदार कोणीच नाही. लोक तुम्ही आम्ही जीव फक्त कामापुरते. आपलं काम झालं की म्हणजे तुम्ही कोण ना मी कोण. भगवंत तसा करत नाही. विश्वास ठेवून पहा. मला अनुभव आहे म्हणून बोलते मी. काय भगवंतावर विश्वास ठेवा तर तुमचं काम निश्चित करतो. आणि अनुभव हाच गुरु असतो आपला. अनुभवाशिवाय बोलणं म्हणजे फोल आहे. त्याची अनुभूती घ्या, तो सगळं करतो आपलं. पण आपण विश्वास ठेवला तर. आता कलियुग सत्यम नास्ती कलियुग आहे. कलियुगामध्ये मी अगोदर सांगितलं की सत्याला किंमत राहणार नाही, फक्त भगवंताजवळ त्याची किंमत राहील. आणि ज्या वेळेस कलियुग सुरू झालं त्यावेळेस ज्यावेळेस म्हणजे द्वापारयुग संपलं, धर्मराजाचं राज्य गेलं आणि लगेच कलियुग सुरू झालं. तर कलियुग सांगितलं देवा तुझ्या राज्यामध्ये नातानं केलं आजानं केलं की तू नाताल भरायला लावायचा. पण मी नाही तसं करणार. देव म्हणे कसं करशील. म्हणे ज्यानं केलं त्यालाच भरायला लागेल. म्हणे कसं. विठ्ठल विठ्ठल म्हणे कसं करशील राज्य तू. म्हणे मी सांगतो ना कसं राज्य करशील. तुम्ही बघा म्हणे फक्त आता लगेच 4 शिकारी आले. 4 शिकारी आल्यानंतर ते वनामध्ये आपल्या अरण्यामध्ये गेले शिकारीसाठी. त्यांना हरिण दिसलंय. हरिण दिसल्यानंतर यांनी बाण मारला, ते हरिण मरून गेलं. तिथं मरून पडल्यानंतर आता एक जवळ गेले तर हरिण खूप मोठं होतं. आणि कलियुगामध्ये लोकांना धनाची खूप अभिलाषा आहे. धनासाठी पुन्हा काय करतील, भाऊ भावाचे धुरे काय कोरतील काय. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कोणी जर कोणाचा हिस्सा खाल्ला तर त्याला धेनुकासुराचा जन्म आहे. म्हणून कोणाचा वाट्याचं मागून घ्या पण कोणाचा हिस्सा घेऊ नये असं शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत ना. म्हणून आपल्याच वाट्याचं आपण घ्यायचं, लागलं तर मागून घ्यायचं. दोष नाही भेटतील पण त्याला दोष नाही लागत. म्हणून कोणाचं खाऊ नये. हा पापाचा माल गपापा. तर कलीनं सांगितलं देवा बघ आता तू बघ. ते हरिण मरून पडलं तिथं. मेल्यानंतर हे चौघं तिथं गेले. ते हरिण झालं सोन्याचं. मायावी हरिण सोन्याचं झाल्यानंतर त्यांना वाटलं आता एक कलियुग आहे पुढे. आता आपण जर हरिण जर एवढं सोन्याचं नेलं गावामध्ये तर लोक आपल्याला तोडतील. मग आता काय करायचं. दोघांनी सांगितलं तुम्ही हरिण राखा आम्ही 2 जण तुमचे डबे घेऊन येतो. आता 2 हरिण राखत बसले. 2 जण डबे आणायला गेले त्यांचे बोलण्यासाठी. आता येता येता यांनी विचार केला अरे म्हणे हरिण किती मोठं आहे. आणि असं कर म्हणे आता आपण घरीच जेऊ आणि तू तुझ्या बायकोला त्या भाकरीमध्ये किंवा पोळीमध्ये पॉयझन टाकायला विष टाकायला लाव. तू विषाच्या भाकरी घे मी पण विषाचे घेतो. ते खातील मरून जातील. हरिण तुझं माझंच म्हणे. तू म्हणे खूप चांगली कल्पना आहे म्हणे. खूप मस्त योजना आहे म्हणे. वा वा छान. मग हे 2 घरी गेले. जेवले 2 जण आणि विष काढून यांचा डबा तयार करून घेतला आणि आले. आल्यानंतर यांना एवढा आनंद की ते हरिण आता आपण अर्ध करू. तू गाडी घे मी बंगला घेईल मी असं करेल मी तसं करेल. कल्पना रंगवायला काही पैसे लागत नाही. त्यांनी रंगवल्या कल्पना. आता इकडे हे 2 जे हरिण राखी होते यांनी असा विचार केला अरे म्हणे हरिण इतकं मोठं आहे आणि जर आपण दोघांनी जर घेतलं त्या दोघांना जर मारून टाकलं तर मग आपलं दोघांचं म्हणे हो. लगे या हरिण राख्यांनी विचार केला. धनुष्यबाण जोडून बसले. 2 जणांचे कोणते डबे घेऊन आले. आल्यानंतर अर्धा
1 किलोमीटर असतील ते. याने एकाला बाण मारला, याने एकाला बाण मारला, ते दोघेही मरून पडले. आता यांना एवढा आनंद झाला की हे दोघं तर गेले. आता हरी फक्त आपलंच. लगेच यांनी काय केलं म्हणजे आता उपाशी कशाला जायचं गावामध्ये, आपण भाकरी खाऊन जाऊ. त्यांच्या डोक्यावरच्या त्या भाकरी खाली पडल्या, बिचारे मरून पडले. भाकरी घेतल्या, एका सरोवरावर गेले आणि दोघांनी जेवण केली. जेवण केल्यानंतर पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर ते पॉयझन अंगामध्ये जास्त नाड्यांमध्ये रक्तामध्ये भिनल्यानंतर त्याला म्हणजे त्रास व्हायला लागतो. यांनी ते पाणी पिलं, यांनाही ती विष बाधा झाली, हेही मरून पडले. चौघही मेले. हारी उठलं गेलं देवाकडं, देवा मी असं राज्य करीन, ज्यानं दुसऱ्यासाठी खड्डा खोदला त्याला आधी मी त्याच्यात घालून आणि सांगितलं की जो कलियुगामध्ये तुझं चिंतन करल मी त्या माणसाचे दर्शन घेईन, मी त्याला स्पर्श सुद्धा करणार नाही. विठ्ठल विठ्ठल.